सरपण कुठे ठेवलं का तू? ते तिकडे रचून ठेवलं ना, किती गोळा केलं मी सारे सकाळचं सरपण. म्हणजे तू अजून इडच आहे? मग मी घरी जायलाच नाही. मी पोरांना घरी घेऊन गेलो, त्यांना जेवण चारलं, ते पण इकडे येऊ राहिले आता. येऊ राहिले का? हा ते तिला तबाई ते मोठं ते दिसतं का, ते बी तोडून घे. ते वाळत ते वल्ले अजून. मग आता किती गोळा केलं? आता तेव्हा तिकडे किती मोठा ढीग लावून ठेवला सरपणाचा. हे सगळं एवढं दिसतं ना, हे तोडूनच टाक आपल्याला. त्याच्यामुळे मी घरी गेलेच नाही. अख्खं काम येईल आपल्याला. वाळेल सगळं म्हणले, सगळं गोळा करून घ्या. कोणा इकडे काय आलं का? इकडे कशाला आले तुम्ही? इकडे कशाला आले? तिथं ना आपलं झाडपाशी एक माणूस रडत बसलाय. कोण का? कोणी? मला काय माहिती? काय? चला बरं रडत बसला. चल बरं. कोणी? काही कामाचं टायमाला. तुम्ही मागे सारखा थांबा. तुम्ही मागे सारखा थांबा ना. हे वैदई त्याचे केस बिस पाय की आवडले. ए तुम्ही हळूहळू या ग. ये इकडं. हा येतील हळूहळू या. हे कोण आहे रे? काय रे भाऊ, काय झालं? बायको मला सोडून गेली. हा? कोण आहे पण मग तू? तोंड तर वर कर. अरे हा तर भूत आहे. तू इकडं काल येऊन बसला रे? काय झालं? रडू का बरं राहिलं मला सांग. तू मग बायको सोडून गेली. अरे बायको सोडून गेला मग रडत बसायचं का? जाऊन दे भाऊ. छकुली काय मारा ए तुमच्या? छकुली, अरे त्याची बायको ना त्याला सोडून निघून गेली, त्याच्यामुळे तो रडत बसलाय. हा बायको रडू नको ना भाऊ. त्याच्या बायकोला. हा त्याचं सांत्वन कर ग. मी काय म्हणते भाऊ, काय भांडण बिंड केलं का दोघांनी? माशी कशी काय सोडून गेली? भूताची बायको सोडून जाते का ग छकुली? आता बायको इकडं नाही ना. तू आवाज दिला नाही का त्याची बायको येणार आहे का? बायको इकडं नाही त्याची. मी काय म्हणते, जाऊन दे, रडू बिडू नको. ए छकुली 2 मिनिटं शांत बस. मी काय म्हणतो वैदे, भूतांमध्ये बी असं होतं का ग? झालं असेल आता, नवरा बायको शेवटी भांडण होणारच ना हो. ए तू काय मारलं बिरलं का तिला रे? मग कशी काय निघून गेली? असं मारी जाऊ नये भाऊ. नाही मारलं. गुन्ह्याने संसार करावा. ते बाय ते कसं रडत आहे. जरी ती भांडली असं तर तू गप बसून तू एक काम कर आता. ए मी काय म्हणतो, इकडे पाय ना माक. तू आता आहे ना यावर झाडावर जाऊन बस. आम्ही इकडे तिकडे शोध घेतो, सापडली तर तू बायको आणून देतो.